नृपोच्या एका कार्यक्रमादरम्यान सुरेखा नाईकची भेट झाली. गाणी ऐकता ऐकता गप्पा सुरू होत्या. मी अर्थातच लढीबाळ पूर्ण होत आलंय वगैरे सांगितलं. तुमचं काय चाललंय मी विचारलं. तेव्हा हे सध्या फारच बिझी आहेत असं ती म्हणाली. नाईक साहेबांची लेक्चर्स वगैरे तर चालू आहेतच, शिवाय सध्या ते शाळकरी मुलांसाठी एक उपक्रम राबवत आहेत. माझी आपली सपोर्ट सिस्टीम म्हणाली. लक्षात आलं असेल ना सुरेश नाईक कोण आहेत ते? ते एक नावाजलेले शास्त्रज्ञ आहेत. सुमारे 3 दशकं इस्रोमध्ये काम करत होते. माननीय अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक मोहिमा हाती घेऊन यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्यामुळेच आमची इस्रोवारीही झाली आहे. अरेच्छा, पुस्तकासाठी माझा शोध चालू असताना यांचं विस्मरण कसं झालं आपल्याला? लढीबाळमध्ये हे हवेतच अतिशय तीव्रतेनं वाटलं. कधीकधी असंच होतं, अगदी जवळचं ओळखीचं माणूस नजरेतून निसटतं. काय करावं? पुस्तकाचं काम तर बरंच पुढे गेलं आहे. मग प्रकाशकांशी बोलले आणि त्यांनी हिरवा कंदील दाखवताच नाईक साहेबांशी संपर्क साधला. अतिशय आनंदानं ते तयार झाले. त्यांना नेमका वेळही होता, म्हणून लगेचच मुलाखतीची वेळ ठरली. बापरे, मी तर एवढी खुश होते की विचारून सोय नाही. अनेक प्रश्न मनात होते. नाईक साहेब एवढे मोठे शास्त्रज्ञ, आपण आकाशाला गवसणी तर नाही ना घालत आहोत? तसे माझे सगळेच नायक आणि नायिका उत्तुंगच आहेत, पण यांच्याविषयी आदरयुक्त भीती. काही वर्षापूर्वी जुन्या हिंदी फिल्मी गीतांवर आधारित त्यांनी आमचा एक स्टेज शो बसवला होता. त्यामध्ये आम्ही उभयतांनी प्यार हुआ इकरार हुआ हे गीत ॲक्शनसहित सादर केलं होतं. दिग्दर्शक होते श्री सुरेश नाईक, वेळेचे पक्के आणि परफेक्शनिस्ट. माझ्या घरी ऑस्ट्रेलियावरून माझी नात आणि सून आलेली होती. तालमीची वेळ पाळताना अक्षरशः तारांबळ उडायची, धडधडायचं अगदी. ती भीती मला वाटतं कायम राहिली असेल. पण आज मी न भीता मुलाखत घेणार आहे. 2018च्या मौजच्या दिवाळी अंकामध्ये मी शास्त्रज्ञ कसा झालो असा त्यांच्यावरचा एक लेख छापून यायचा होता. त्यासाठी काही टिपणं काढलेली होती. मला मुलाखत देताना त्याचा उपयोग झाला. सलगता आली आणि मुद्दे सुटले नाहीत. एकंदर मस्त झाली मुलाखत. मैत्रीपूर्ण काही गप्पा झाल्या. घरातल्या भिंतींवर लावलेली त्यांची निसर्गचित्र पुन्हा एकदा पाहिली. सुरेखानं मध्ये मध्ये आठवणीही सांगितल्या. छानपैकी जेवायलाही घातलं. सुरेखा कुठे भेटली तुम्हाला? आदेश बांदेकर स्टाईलनं विचारलेल्या यांच्या प्रश्नाला मनमुराद हसत नाईकजी बोलले, बेळगावातच. त्यांनी किस्सा सांगितला तो असा. मी पुणे, मुंबई, बेंगलोरच्या अनेक मुली पाहिल्या. चहा पोह्यांचा विक्रमच केला होता जणू. शेवटी बेळगावमध्ये सुरेखाला पाहायला आलो. कार्यक्रम झाल्यावर माझे नातेवाईक मला आणि सुरेखा तिच्या बहिणीला बेंगलोरच्या आगगाडीत बसवायला आली होती. एकमेकांशी बोलण्याची काही त्यावेळी पद्धत नव्हती. गाडी सुटताना मी माझ्या घरच्यांना हात केला तसा पटकन सुरेखालाही केला. तो नेमका तिच्या भावानं पाहिला आणि पसंत आहे मुलगीची खात्री पटली. रेस्ट इज हिस्ट्री. मी सुरेश नाईक. रामचंद्र आणि सीता हे माझे आईवडील. बेळगाव नजीकच्या शहापूर नावाच्या उपनगरात आमचं राहतं घर आणि सराफीचं दुकान होतं. हो, माझे वडील उत्तम रत्नपारखी होते. आमचं कुटुंब फार मोठं. आम्ही 6 भाऊ आणि 3 बहिणी. शिवाय मला 2 सावत्र भाऊही होते. आम्ही सगळे एकत्र राहत होतो. माझं माध्यमिक शिक्षण चिंतामणराव हायस्कूलमध्ये तर प्राथमिक शिक्षण काशीकर विद्यालयात झालं. आमची प्राथमिक शाळा एका जुनाट बिल्डिंगमध्ये भरायची. आम्ही वर्गात चटईवर बसायचो. सगळ्या विषयांना एकच मास्तर, तेही नाईकच होते. शाळा एवढी घराजवळ होती की मी घरी काही हट्ट केला की मोठा भाऊ नाईक मास्तरांच्या समोर नेऊन उभा करायचा. हा बघा सारखा लाडू मागतो, अशासारख्या तक्रारी त्यामध्ये असत. 30 जानेवारी 1948 रोजी दिल्लीमध्ये नथुराम गोडसेच्या हातून महात्मा गांधींचा वध केला गेला.
गोडसे माझ्याप्रमाणे महाराष्ट्रीय ब्राह्मण कुटुंबातला, त्यामुळे देशभर ब्राह्मण विरोधी वातावरण तापलं होतं. मी त्यावेळी सुमारे 8 वर्षांचा होतो आणि बेळगावमधल्या शहापूर नावाच्या एका उपनगरात राहत होतो. 1 फेब्रुवारी 1948ची सकाळची वेळ. माझी आई स्वयंपाक करत होती. घरात आम्ही 3-4 लहान भावंड होतो. वडील आणि 2 मोठे भाऊ बाहेर गेले होते आणि अचानक बाहेर मोठा कोलाहल ऐकू येऊ लागला. प्रक्षुब्ध मनस्थितीतला एक मोठा जमाव दिसू लागला. काही लोकांच्या हातात पेटत्या, मशाली, तर काहींच्या हातात लाठ्या होत्या. आई बाहेर आली. आम्ही लहान भावंड घाबरून खिडकीतूनच पाहत होतो. जमावातल्या एकानं आईला विचारलं, "घरात पुरुष माणूस कोण आहे का? बाहेर बोलवा." त्यावर आई न घाबरता म्हणाली, "घरात कोणी नाहीये. काय बोलायचं ते माझ्याशी बोला." त्यावर तो माणूस म्हणाला, "बाई, तुमच्यापैकी एका बामणानं महात्मा गांधींना मारलंय. आम्ही सूड म्हणून बामणांची घरं जाळतोय. तुम्ही मुलांना घेऊन बाहेर पडा, आम्हाला आमचं काम करू द्या." त्यावर आईनं न घाबरता, "अरे मेल्यानो," असं म्हणून त्या जमावाला असं काही झापलं की तिच्या धैर्यानं मी भारावून गेलो. निष्पाप लोकांचे संसार उद्ध्वस्त करणं कसं क्रूरपणाचं आहे. महात्मा गांधींच्या भक्तांनी अशी हिंसा करणं कसं लाजिरवाणं आहे. त्यांचं घर जाळलं तर त्यांना कसं वाटेल, असं बरंच काही आई 7-8 मिनिटं तारसप्तकात आवेशानं, पोटतिडकीनं बोलत होती. तिचं बोलणं आम्हाला फारसं उमगत नव्हतं, पण ते फार प्रभावी असलं पाहिजे, कारण आईने त्या दिवशी आमचं घर वाचवलं. त्या अनुभवातली आणखी एक जमेची बाजू म्हणजे आईनं आम्हाला संकटांना धैर्यानं सामोरं कसं जायला हवं ते शिकवलं. लहानपणापासूनच मला वाचनाचा अतिशय वेड होतं. श्यामची आई हे माझं आवडतं पुस्तक. श्यामची आईमध्ये मी माझी आई शोधत असे. माझा स्वभाव हळवा, भावूक होता. त्यामुळे वाचून दाखवत असताना माझा गळा अगदी दाटून यायचा आणि आईच्या डोळ्यात पाणी. आईनं आजूबाजूच्या निसर्गावर प्रेम करायला शिकवलं. स्वतःकडे जे असेल ते दुसऱ्याबरोबर वाटावं ही वृत्ती आईकडून मिळाली. न घाबरता सत्याची बाजू घेणं, साधेपणा, प्रामाणिकपणा हे तिचे गुण आमच्यात उतरले. वाणपणा केल्यावर मात्र मी तिचे फटकेही खाल्लेले आहेत. दररोज आंघोळीनंतर देवाच्या आधी मी आईच्या पाया पडत असे. थोडक्यात सांगायचं तर आई हे माझं दैवत होतं, आहे. आमच्या घरातलं वातावरण पारंपरिक होतं. सणवार मोठ्या प्रमाणावर साजरे व्हायचे. कडक सोवळंओवळंही होतं. खूप लोक येत असत घरी. अण्णांकडून आपल्या अडचणी सोडवून घेण्यासाठी कुळही यायची. गोठ्यात गाई म्हशी होत्या. सगळं आईला निस्तरावं लागे. पण एकंदर घर अगदी भरलेलं असायचं. त्या काळचं वैभवाचं लक्षणच जणू. गणेश चतुर्थी आणि तुळशीचं लग्न मोठ्या दिमाखात साजरं व्हायचं. आमची धमाल चालायची. भरपूर खाऊ, फटाक्यांच्या माळा. अभ्यंगस्नानाच्या दिवशी मनोहरपंत आणि बहीण अक्का आमच्याकडे यायचे. दिवाळीत ते आमच्याचकडे राहायचे. अक्काचं लग्न फार लवकर झालं होतं. पाहुणे आलेत म्हणून मग आणखीन मजा. अंघोळी झाल्या की पहिल्याच दिवशी आमच्याकडे ओवाळणीचा कार्यक्रम असे. मग फराळ. आमच्या घरातल्या काही पद्धती कानडी तर काही महाराष्ट्रीय आहेत. पदार्थांचंही तेच. जेवणाची सुरुवात भाताने आणि शेवटही भात जेवूनच होत असे. बेळगाव महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर असल्यामुळे भाषेचंही तसंच. आम्ही भावंड आपापसात मराठीत आणि आईशी कानडीत बोलायचो. आमचं घर खूप मोठं होतं. घराला खूप खोल्या होत्या. बिच्चू गल्ली आणि सराफ गल्ली यांना जोडणारं आमचं घर. घरासमोर बाग होती. घरात भरपूर माणसं होती. अण्णा म्हणजे माझे वडील 11वी पर्यंत शिकलेले होते.
सुरुवातीला आजोबांचा सराफीचा व्यवसाय सांभाळत असत. नंतर आपल्या भावाबरोबर स्वतंत्र व्यवसायही त्यांनी सुरू केला. खूप भरभराट झाली. रामण नाईक म्हणजे माझे वडील रामचंद्र नाईक बेळगावात एक निष्णात रत्नपारखी म्हणून ओळखले जात असत. आपल्या मुलांनी खूप शिकावं, इंजिनियर व्हावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्यावेळी बीई होणाऱ्यांची संख्या खूप कमी असायची, त्यामुळे इंजिनियर्सना समाजात एक प्रकारची प्रतिष्ठा असायची. माझे मोठे दोघे भाऊ मॅट्रिक पास झाले तेव्हा त्यांना कोण आनंद झाला. उत्साहानं त्यांना कॉलेजातही घातलं. पण त्यांचं लक्ष RSSच्या कामात अधिक असल्यामुळे त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. या संदर्भातला एक प्रसंग आठवतोय. मी 8 वर्षांचा असेन. त्यावेळी केशवदादा इंटर सायन्सला दुसऱ्यांदा नापास झाला. इंटरची परीक्षा हे इंजिनिअरिंगचं प्रवेशद्वार. वडील दुकानातून घरी आले आणि त्यांनी मान खाली घातलेल्या केशवदादाला पाहिलं. काय झालं असेल ते ताबडतोब त्यांच्या लक्षात आलं. स्वप्नभंग झाल्यामुळे राग अनावर झाला आणि त्यांनी केशवदादाच्या अंगावर ओरडायला सुरुवात केली. मला हे सगळं असह्य झालं. मी धावत जाऊन अण्णांच्या पायाला मिठी मारली आणि म्हणालो, अण्णा तुम्ही काळजी नका करू. मी मोठा झालो की इंटर सायन्स पहिल्या प्रयत्नात पास होईन. कौतुकानं अण्णांनी माझी पाठ थोपटली आणि घरातलं वातावरण निवळलं. केशवदादा आता अण्णांना दुकानातच मदत करू लागला. 2 वर्षांनी भाऊ माधव त्यालाही अपयश आलं आणि तो किर्लोस्करवाडीला नोकरीला लागला. त्यानंतर मात्र अण्णांची स्वप्नपूर्ती झाली ती त्यांचा 3रा मुलगा वासुदेव याच्यामुळे. वासुदादा अतिशय हुशार होता. मॅट्रिकच्या परीक्षेत तो शाळेतूनच नव्हे तर अख्ख्या बेळगाव केंद्रातून पहिला आला. पुढे बीई झाला आणि लगेच महाराष्ट्र शासनाच्या धरण बांधकाम विभागात नोकरीला लागला. महाराष्ट्रातल्या महाकाय अशा कोयना धरणाच्या कामामध्ये त्याचा खारीचा का होईना पण सहभाग आहे. तो काळ अण्णांच्या परमोच्च आनंदाचा होता. परंतु नियतीनं आयुष्याला कलाटणी दिली. डोळे झाकून दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याची अण्णांची सवय त्यांना नडली. त्यांच्या भावांनी गैरफायदा घेतला आणि अण्णांना वेगळं दुकान थाटावं लागलं. भांडवल वाटलं गेलं. त्यातच मोरारजीभाईंनी गोल्ड कंट्रोल ॲक्ट लागू केल्यामुळे सराफी धंद्यावर विपरीत परिणाम झाला. आमचं कुटुंब मोठं होतं. आम्ही 6 भाऊ आणि 3 बहिणी. शेती विकून बहिणींची लग्न केली. बँकेचं कर्ज होतं. पण माधवदादा आणि वासुदादा अत्यंत कुटुंबवत्सल होते. काटकसरी होते. सराफी दुकानामुळे संसाराचा गाडा ओढला जात होता. वासुदादाच्या नोकरीचा त्याकाळी आम्हाला फार आधार होता. मी वासुदादाहून 5-6 वर्षांनी लहान. तो बीई झाला त्यावेळी मी 10वी होतो. चांगली आकलनशक्ती ही एक माझी जमेची बाजू होती. एकदा वाचलं की ते माझ्या पक्क लक्षात राहत असे. शिवाय माझी एकाग्र होण्याची क्षमताही उत्तम होती. आजूबाजूची परिस्थिती किंवा गोंगाट याचा माझ्या एकाग्रतेवर काहीही परिणाम व्हायचा नाही. परंतु त्या वयात वासुदादासारखी अभ्यासात हार्डवर्क करण्याची मला सवय नव्हती. शिवाय मला खेळ आवडे. नाटकात भाग घेणं, ड्रॉइंग काढणं या क्षेत्रातही मला रस होता. क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे माझे आवडते खेळ होते. पोहणं हा माझा आणखी एक आवडता छंद होता. शेतातल्या मोटेच्या विहिरीत मी पोहायला शिकलो. कोणालाच पोहता येत नसे तेव्हाची माझी एक चित्तथरारक आठवण आहे. जवळच्याच एका शेतातल्या मोटेच्या विहिरीवर आम्ही शिकायला जात असू. ज्याची शिकायची पाळी असेल त्यानं आपल्या कमरेला दोरखंडाचं एक टोक बांधायचं आणि दुसरं टोक विहिरीच्या बाहेर वर उभ्या असलेल्या मित्रानं धरून ठेवायचं. दोर घट्टपणे ओढून धरून पाण्यातल्या मित्राला तरंगत ठेवायची जबाबदारी त्याची. पाण्यात उतरलेल्यानं हातपाय मारून पोहायला शिकायचं. कोणालाच पोहता येत नसताना त्या अजाण बालवयात जीवावरचा धोका पत्करणं खरं म्हणजे मूर्खपणाचं होतं. अर्थातच घरी कोणालाही न सांगता आमचा उद्योग चालत असे. मात्र आम्ही एक काळजी घ्यायचो. विहीर उतरायला पायऱ्या होत्या. शिकणाऱ्यानं त्या पायऱ्यांपासून फार लांब जायचं नाही. एकदा आणीबाणीचा प्रसंग ओढवलाच. मी पाण्यात हातपाय मारत होतो. कमरेला बांधलेल्या दोरखंडाचं दुसरं टोक वर असलेल्या दुसऱ्या मित्रानं खेचून धरलं होतं.
मला विहिरीची भिंत लागू नये म्हणून दोरखंड दूर करण्याच्या प्रयत्नात त्याच्या हातून दोर सुटला आणि मी गटांगळ्या खाऊ लागलो. जीवाच्या आकांतानं हात पाय मारत होतो. माझ्या सुदैवानं जवळच एक तरुण मुलगा पोहत होता. माझी धडपड बघून सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याला माझ्या कमरेला बांधलेला दोरखंड मिळाला आणि मग त्यानं मला पायऱ्यांकडे ओढून घेऊन माझा जीव वाचवला. व्हॉलीबॉलमध्ये तर मी शाळेचा कप्तान होतो. आमच्या वेळेस शाळेमध्ये ऑक्झिलरी कॅडेट कॉर्प्स ACC नावाचा NCCच्या धर्तीवर असलेला एक उपक्रम होता. त्याचा पहिला कमांडर म्हणून माझी नियुक्ती झाली होती. मराठी वाङ्मयाची आवडही माझ्यामध्ये याच वयात निर्माण झाली. केशवदादाच्या मदतीनं रीडर्स डायजेस्टमध्ये प्रकाशित झालेल्या हायड्रोजन बॉम्बबद्दलच्या लेखाचा मी केलेला अनुवाद अमृत नावाच्या मासिकात छापून आला होता. को एज्युकेशन असल्यामुळे वर्गात मुलीही होत्या. परंतु त्या काळात मुलगा मुलगी एकमेकांशी बोलले की लगेच बोभाटा होई. एकूणच मी मुलींच्या बाबतीत अतिशय लाजरा होतो. काही वेळा वर्गातल्या मुलीच नोट्स मागायच्या निमित्तानं माझ्याशी बोलायचा प्रयत्न करायच्या तेव्हा फार ऑकवर्ड वाटायचं आणि माझा चेहरा लालबुंद व्हायचा. शिवाय माझी एक मोठी बहीणही काही कारणानं शिक्षणात थोडी मागे राहिल्यामुळे नेमकी माझ्याच वर्गात होती. चुकून माकून कधी मुलीशी बोलणं झालंच तर घरी लगेच रिपोर्टिंग होई. म्हणून मग आणखीनच पंचायत व्हायची. पुढे कॉलेजला गेल्यानंतरही आकर्षण वाटलं तरी मुलींशी दोस्ती करताना मला कॉम्प्लेक्सच यायचा. मी शाळेत नेहमी पहिल्या 5 नंबरात असे. गणित, विज्ञान आणि भाषा, इंग्लिश, मराठी आणि संस्कृत हे माझे प्रिय विषय होते. गीता पाठांतर आणि इंग्रजी निबंध स्पर्धेत मला अनेक पारितोषिकं मिळाली. मॅट्रिकला असतानाची एक गंमत सांगतो. आता गंमत वाटतेय तेव्हा भीतीनं गाळण उडाली होती. आमचा 4-5 जणांचा एक हुशार पण खोडकर मुलांचा ग्रुप होता. शाळेच्या गॅदरिंगमध्ये आम्ही शिक्षकांच्या नकला केल्या. पैकी काही जिव्हारी लागतील अशा होत्या. शिक्षा म्हणून शालांत परीक्षेचा फॉर्म न देण्याची शाळेकडून धमकी मिळाली. यातलं घरी काही माहिती नाही. मग काय, चक्क माफी मागितली. माफीनामा लिहिण्यासाठी आमच्या झालेल्या मीटिंग्स वगैरे सगळं अगदी स्पष्ट आठवतंय. वासुदादा BE झाल्यामुळे आपल्यालाही इंजिनियर होणं शक्य आहे असं मला वाटायला लागलं होतं. वासुदादामुळे मला उच्च शिक्षण घ्यायची प्रेरणा मिळाली हे मात्र निश्चित. अण्णांना तर मी इंजिनियर व्हावं असं फार वाटत असे. परंतु नेमकं कोणत्या शाखेचा इंजिनियर व्हावं आणि कशा प्रकारची करिअर बनवावी याबद्दलचा मनाचा कल मात्र निश्चित झाला नव्हता. 1957च्या दरम्यान अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे अवकाश विज्ञान क्षेत्राविषयीच्या कुतूहलानं मला भुरळ घालायला सुरुवात केली आणि मनामध्ये अवकाश जिज्ञासेचं बीजारोपण झालं. केशवदादाला इंग्रजी साहित्य, इंग्रजी चित्रपट यामध्ये रुची होती. कॅम्पातल्या गन हाऊस या दुकानातून तो अमेरिकन नियतकालिकं नियमितपणे आणून वाचत असे. एवढंच नव्हे तर ती क्रमवार लावूनही ठेवत असे. त्यामध्ये एका पानावर चित्रमय स्वरूपात सायन्स फिक्शनवर आधारित मानवाच्या परग्रहावरील स्वारीविषयी एक अतिशय रंजक आणि चित्तथरारक मालिका असायची. आमची उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. केशवदादानं या मालिकेतली गोष्ट आम्हा मुलांना सांगायला सुरुवात केली. माझे 3-4 मित्र दररोज संध्याकाळी माझ्याकडे येत असत. आम्ही सगळेच ती स्वप्नमय मालिका पाहत होतो, ऐकत होतो. केशवदादाला गोष्ट सांगण्याची कला चांगलीच अवगत होती. आम्ही अगदी मंत्रमुग्ध होऊन जात होतो. अवकाश क्षेत्राविषयीच्या आकर्षणाची बीजं मला वाटतं ती चित्तथरारक अंतराळ कथा ऐकतानाच पेरली गेली. ऑक्टोबर 1957मध्ये स्पुटनिकचं प्रक्षेपण झालं. रशियानं पृथ्वीच्या कक्षेत मानवनिर्मित उपग्रह सोडला. अमेरिकेवर कुरघोडी केली. सायन्स फिक्शन ऐकताना पृथ्वीवरील कंट्रोल सेंटरद्वारा रेडिओ लहरींचा वापर करून अवकाशातल्या उपग्रहांशी संपर्क साधला जातो याबद्दल मन अचंबित झालं होतं. मनाच्या खोल कोपऱ्यांमध्ये या गोष्टी साठवल्या गेल्या असाव्यात. 2-3 वर्षांनी इंजिनिअरिंगच्या कोर्ससाठी कोणती शाखा निवडायची असा प्रश्न आला तेव्हा अंतर्मनातून एकच आवाज आला,
टेलिकम्युनिकेशन म्हणजे अर्थातच दूरसंचार अथवा संदेश दळणवळण. 11वीची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झालो. महिन्याला 18 रुपये स्कॉलरशिप मिळाल्याचा कोण अभिमान वाटत होता. बेळगावच्या लिंगराज कॉलेजातल्या विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. लिंगराज कॉलेजमधली 2 वर्ष म्हणजे बहुधा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंददायी काळ. हायस्कूलच्या कडक शिस्तीतून एकदम मोकळ्या वातावरणात आलो. पायजम्यातून फुलपॅन्टमध्ये, पायात सँडल, स्वतःची दुचाकी. हॉटेलमध्ये चहा नाश्त्याला जाण्यासाठी मात्र आम्हाला पॉकेट मनी मिळत नसे. त्यावर मी एक तोडगा शोधून काढला. आमच्या घराच्या परसात एक चाफ्याचं झाड होतं. त्याला खूप फुलं यायची. ती काढून बाजारात येऊन विकायची आणि त्यातून पॉकेट मनी मिळवायचा. कधी तर मित्रांबरोबर सिनेमाही त्यातून निघत असे. गॅदरिंगही मी खूप एन्जॉय करायचो, मज्जा करायचो. एकदा कॉलेजच्या क्रिकेट टीमसाठी निवड व्हायची होती. त्यासाठी 2 टीम्स पाडून प्रॅक्टिस मॅच आयोजित केली होती. मी त्यात भाग घेतला होता. 2 दिवसांनी निवड झालेल्या मुलांची यादी बोर्डवर लागली. त्या यादीत माझं नाव पाहून मला आकाश ठेंगणं झालं होतं. 1961 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांनी 60वे दशक संपायच्या आत अमेरिकन अंतराळवीरांना चंद्रावर उतरवून तेथून सुखरूप परत आणू अशी घोषणा केली. यातूनच अपोलो उपग्रहांची मालिका सुरू झाली. 1963 मध्ये मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून BE टेलिकम्युनिकेशन्स ही पदवी संपादन केली आणि इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज ITI या बेंगळूरच्या कंपनीच्या रिसर्च डिपार्टमेंटमध्ये रुजू झालो. अवकाश विज्ञानासंबंधी इंग्रजीमध्ये जे काही साहित्य मिळत होतं ते वाचून काढण्याचा मला छंद जडला. ह्या काळापर्यंत माझ्यामध्ये अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात रशिया आणि अमेरिका या देशात घडणाऱ्या अनेक घडामोडींमुळे प्रचंड आवड निर्माण झाली होती, उत्सुकता चाळवली होती. याच क्षेत्रात आपण आपली करिअर करावी का असं एकदा वाटत होतं खरं, पण अजूनही ठरत नव्हतं. माझं ध्येय निश्चित होत नव्हतं. थोड्याच दिवसात माझ्या ध्येयाची निश्चिती करणारी एक घटना भारतात घडली. 30 नोव्हेंबर 1967 रोजी तिरुवनंतपुरम जवळील थुंबा या समुद्रकिनाऱ्याजवळच्या चिमुकल्या खेडेवजा ठिकाणाच्या साऊंडिंग रॉकेट्स उड्डाण तळावरून भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या रॉकेटचं यशस्वी उड्डाण झालं. वातावरणातील उच्च थरांचं संशोधन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या छोट्या रॉकेट्सना साऊंडिंग रॉकेट म्हणतात. साऊंड म्हणजे शोध. माझ्या स्वप्नांना पंख फुटल्यासारखं वाटलं. इस्रोमध्येच प्रवेश हे ध्येय ठरलं. त्यानंतर 2-3 वर्षातच एक सुवर्णसंधी माझ्याकडे चालून आली. डेहराडून येथे भारतातलं दुसरं आंतरराष्ट्रीय सॅटेलाइट कम्युनिकेशन अर्थ स्टेशन बनवायचं होतं. त्यासाठी रिसीव्ह प्रणाली बनवायचं काम ITIला मिळालं. या कामाच्या टीममध्ये माझी निवड झाली. अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात माझा शिरकाव झाला होता. यात सुमारास जसं 60वं दशक संपत यायला लागलं तसं अमेरिकेचं अपोलो 11 हे यान चंद्रावरील मानवी स्वारीसाठी सज्ज झालं. 1971च्या ऑक्टोबर महिन्यात अहमदाबाद येथील जोधपूर टेकरा या टेकडीवरील इस्रोच्या केंद्राच्या परिसरात मी मुलाखतीसाठी दाखल झालो. एखाद्या विद्यापीठासारखं शांत आणि विस्तीर्ण आवार. प्रवेश मार्गाच्या दोन्ही बाजूंनी लावलेली झाडं, पक्ष्यांची किलबिल, सर्व परिसरात उत्तुंग झाडांचं जंगल, गर्द झाडीतून डोकावणाऱ्या प्रयोगशाळा आणि टेकडीवरील 30 मीटर व्यासाची भव्य अँटेना. सारच भारून टाकणारं मनोहारी दृश्य. आधीच इस्रोच्या कल्पनेनं मन रोमांचित झालेलं. एकूणच ती पहिली भेट अविस्मरणीय अशीच होती. मुलाखत उत्तम रीतीनं पार पडली. मुलाखत समितीचे अध्यक्ष विंग कमांडर KR राव हे एक नावाजलेलं व्यक्तिमत्व. मुलाखतीच्या शेवटी त्यांनी मला विचारलं, निवड झाल्यास ऑर्डर मिळाल्यानंतर किती दिवसात रुजू होऊ शकाल? तेव्हाच मला अनुकूल निर्णयाचा संकेत मिळाल्यासारखा वाटला. त्यानंतर एका आठवड्यातच मला इस्रोकडून बोलावणं आलं आणि माझं स्वप्नपूर्तीकडे पहिलं पाऊल पडलं. हसत हसत आम्ही मुलाखतीला पूर्णविराम दिला. वाटलं नाईकजींचे वडील रत्नपारखी,
तो गुण लेकानंही उचललाय. पत्नीची यथायोग्य साथ हे कोणा एखाद्याचं भाग्यच. श्री सुरेश नाईक यांनी देशाच्या 18हून अधिक उपग्रह मोहिमात मोलाची कामगिरी बजावली आहे. COEP पुणे इथून BE टेलिकम्युनिकेशनची पदवी घेतली आहे. ब्रिटिश एरोस्पेस UK येथे प्रशिक्षणासाठी त्यांनी युनायटेड नेशन्सची विशेष शिष्यवृत्ती मिळवली. तिथे काम करत असताना आलेला भरगच्च पगाराच्या नोकरीचा प्रस्ताव नाकारून देशासाठी काम करेन या निर्धारानं ते इस्रोत परतले. जगाच्या तुलनेत अवकाश क्षेत्रात भारत जेव्हा प्राथमिक अवस्थेत होता त्या काळात अथक प्रयत्न करून शून्यातून विश्व साकारणाऱ्या शास्त्रज्ञांच्या तुकडीपैकी ते एक होते. इस्रोला एकामागून एक यशाची शिखरं पादाक्रांत करायला त्यांनी अंशतः हातभार लावला असं नक्कीच म्हणता येईल. शिवाय या योगे त्यांची स्वतःची कारकीर्दही झळाळून निघाली. सौभाग्यवशात इस्रोमध्ये त्यांना श्री अब्दुल कलाम साहेब यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. देशानं आज अवकाश क्षेत्रात केलेल्या प्रगतीमध्ये श्री सुरेश नाईक यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. सुमारे 3 दशकं त्यांनी इस्रोमध्ये काम केलं. निवृत्तीनंतर लोक थांबतात, कंटाळतात. याउलट आज ते दुप्पट उत्साहानं कार्यमग्न आहेत. विद्यार्थ्यांमध्ये अवकाश विज्ञानाविषयी आस्था आणि गोडी उत्पन्न व्हावी म्हणून धडपडणारा अवकाशप्रेमी ही सुरेश नाईक यांची दुसरी ओळख. यासाठी त्यांनी 400हून अधिक लेख लिहिले, व्याख्यानं दिली. ते गावोगाव अगदी खेडोपाडीसुद्धा जातात. मुळात रॉकेट सायन्स हा तसा क्लिष्ट विषय. अमुक ते काय रॉकेट सायन्स आहे का न समजायला आपण म्हणतो देखील. असा विषय मुलांना अगदी सोप्या भाषेत आणि रंजक शैलीत सांगण्यासाठी नाईक साहेब खूप कष्ट घेतात. गेली सुमारे 20 वर्ष ते या कामात मग्न आहेत. उत्तर भारतात एका दशकाहून अधिक काळ काम करत आहेत. चंदीगडमधल्या अवकाश विज्ञान केंद्राला सुरेश नाईक सेंटर फॉर एक्सलन्स इन स्पेस सायन्सेस असं नाव देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केलेला आहे. श्री सुहास पुणेकर व्यवसाय, शैक्षणिक, पर्यटन यांच्या संयुक्त विद्यमानं नाईक साहेब पुण्यातील शाळांमध्ये मुलांसाठी एक उपक्रम राबवत आहेत. या चळवळीचं नाव आहे सुरेश नाईक कप सॅट मिशन, म्हणजेच छोट्या सॅटेलाईटच्या लॉन्चिंगचा प्रत्यक्ष अनुभव. 2 दिवसांची कार्यशाळा, ज्यामध्ये अर्धा दिवस संपूर्ण थिअरी शिकवली जाते. एक छोटा उपग्रह साधारण मोबाईल फोन एवढा मुलांनी स्वतः बनवायचा. पॅरेशूटही बनवायचं. मग ड्रोनच्या साहाय्यानं हा उपग्रह साधारण 20 मीटर उंचीपर्यंत नेला जातो. जमिनीवरून कमांड देऊन तो डिटॅच केला जातो. त्यानंतर तो पॅरेशूटच्या साहाय्यानं तरंगत खाली येतो. मात्र खाली येताना म्हणजेच डिसेंटमध्ये वातावरणाचा दाब, तापमान, आर्द्रता वगैरेचं मापन करतो आणि वायरलेस तंत्रानं तो ग्राउंड स्टेशनकडे पाठवतो. हे ग्राउंड स्टेशन देखील मुलांनीच बनवायचं. मिळालेली माहिती लॅपटॉपला जोडून त्याचा ग्राफ स्क्रीनवर पाहता येतो. अत्यंत रोमहर्षक असा तो अनुभव असतो. आजवर 400 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे आणि ही मूव्हमेंट देशव्यापी करण्याचा मानस आहे. अवकाश झेप या पुस्तकाला वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिलाय. 60 इयर्स ऑफ स्पेस रिसर्च या त्यांच्या चित्रमय पुस्तकाच्या सुमारे 500 प्रती शाळांमध्ये मोफत वाटल्या गेल्या आहेत. इंटरनॅशनल स्पेस सोसायटी, विज्ञान भारती पुणे आणि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स या संस्थांचे ते अध्यक्ष आहेत. तसंच इस्रोचे ग्रुप डायरेक्टर अशी महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली आहेत. खरंच केवढा मोठा हा आवाका. तरी मी अगदी ढोबळ मानानं त्यांचं कार्य समोर ठेवले बरं का. अजून खूप आहे. केवढी सामाजिक बांधिलकी, पुढची पिढी घडवण्यासाठी केवढी धडपड. सांगावंसं वाटतं, मुलांनो भरभरून घ्या, असं नको व्हायला. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. अब्दुल कलामांच्या पुस्तकात वाचलेली एक कविता या ठिकाणी आठवते.
या थोर भूमीतली मी एक विहीर आहे. इथल्या कोट्यावधी मुलामुलींकडे पाहतो आहे मी. विहिरीतून पाणी काढतात तसं माझ्यातून काढून घ्या अक्षय देवत्व आणि त्याची कृपा सर्वत्र शिंपा. कविता संदर्भ माझी जीवनयात्रा.